जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 235. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे करुणा निधान रामा, तुमच्या चरणी माझा चित्तलय होऊन त्या योगे माझा उद्धार करावा, ही प्रार्थना जो कळकळीनं करेल, तळमळीनं करेल, त्या तीव्र संवेगानं करेल, त्याचा उद्धार होईलच, हे सर्व संतांनी सांगितलं. आमचे महाराज म्हणाले, संतांनी जो मार्ग दाखवला त्यावर डोळे झाकून चालावं. महाराज पुढे म्हणाले की संतांनी तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ होता हे जाणून तरी तुम्ही त्या मार्गावरून चालायला सुरुवात करा. केवळ आमचा उद्धार व्हावा ह्या एकमेव इच्छेपोटी, या एकमेव करुणेपोटी सद्गुरूंनी, संतांनी आम्हाला आमच्या आयुष्याचं ध्येय दाखवून दिलं, जे खरं तर मनुष्य जन्माचं एकमेव ध्येय आहे. पण ते ध्येय, त्यापासून आम्ही ढळल्यामुळे सुखदुःख भोगतो. ज्याचं ध्येय निश्चित झालं त्याला खरं तर त्या ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गामधला प्रत्येक क्षण हा ध्येयपूर्तीच्या आनंदानं भरलेला भासेल. अजून भगवत प्राप्ती झालेली नसली तरीसुद्धा ज्यावेळी इतर सर्व कवाड बंद होऊन केवळ त्या एका दिशेनं वाटचाल सुरू होते भगवत चरणाकडे, त्यावेळेला त्याच्या आयुष्यातल्या लौकिक सुख आणि दुःख दोन्हींना किंमत उरत नाही. पण हा मार्ग निश्चित होण्यामध्ये जी मुख्य बाधा आहे ती म्हणजे अभिमानाची बाधा आहे, असं आम्हाला संत सांगतात. रावणासारख्या पराक्रमी शिवभक्ताला सुद्धा ह्या अभिमानानं किती पिडलं. किंबहुना हनुमंतांसारख्यांनी परोपरीनं सांगून सुद्धा रावणाला खरा मार्ग कधी उमजलाच नाही. आणि म्हणून अनेक संत आज आम्हाला सांगताना दिसतात की आम्ही रावणापेक्षा सुद्धा अजून प्रयत्नपूर्वक संतांचं ऐकणं जरूर आहे. कारण रावण इतका मोठा भक्त होता म्हणून त्याला मारण्यासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागला. कारण काय तर रावणाच्या मनामध्ये भेदबुद्धी नव्हती, म्हणजे आतमध्ये वेगळा विचार आणि वरतून गोड बोलणं हे नव्हतं. आत बाहेर समान असल्यामुळे दंभ त्यामध्ये नव्हता आणि या एका गुणाला अनुसरून भगवंतांना त्याच्यासाठी देह धारण करून, अवतार धारण करून यावं लागलं आणि त्याला परमपद द्यावं लागलं. चित्रकूटामध्ये जे अनेक संत निवास करतात त्या अनेक संतांच्या कुटीरामध्ये, त्यांची जी झोपडी आहे जिथं ते राहतात, अशा ठिकाणी प्रभूंचं एक वचन लावून ठेवलेलं दिसतं. अनेक ठिकाणी निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. मनाची निर्मळता असेल त्यालाच भगवत प्राप्ती शक्य असते, हे भगवंतांनी स्वमुखानं सांगितलं आहे. मोही कपट छल छिद्र न भावा हे पुन्हा सांगितलं. पण राक्षस वृत्ती ही आम्हाला निर्मळ बनू देत नाही. सर्व षड रिपू त्या निर्मळतेच्या विरुद्ध आम्हाला ओढत असतात आणि आमच्या मनाला वश होऊन आम्ही तिकडे धावत असतो. त्यामुळे आम्हाला वाचवण्यासाठी भगवंत सद्गुरू रूप धारण करून येतात
आणि हनुमंतांनी जसा रावणाला उपदेश केला तसा आम्हाला उपदेश करतात. नामाचं महत्त्व पटवून देतात. राम नाम बिनु गिरान सोहा हे सांगतात. आणि त्यागी विचार मद मोह, मद आणि मोह त्यागून तू त्याचं अनुसरण कर हे सांगतात. पण ज्या वेळेला समजत नाही तेव्हा हनुमंत त्यांनी जसं लंका दहन केलं तसं आमचे विचार आमच्याच मनाला आतून जाळत असतात. आम्हाला जी आतमध्ये शांती वाटत नाही ती ह्या विचारांच्या मलिनतेमुळे वाटत नाही, चित्तमलामुळे वाटत नाही. ज्याचा चित्तमल धुवून गेला त्याला बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आंतरिक शांतीचा अनुभव येतो. आणि हा अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे परमार्थ मार्गामध्ये असं संत सांगतात. पण जोपर्यंत हे होत नाही त्यावेळेला आमच्याच कृतीमुळे, आमच्याच विचारांमुळे आमचं मन अशांत राहतं आणि ह्या अशांतीला अनेकविध बाहेरची कारणं आम्ही देत राहतो. भय अंतरामधलं कधीही नाहीसं होत नाही. कितीही आम्ही तीर्थयात्रा केल्या, कितीही पूजापाठ केले, कितीही पारायण केली तरी अंतरंगाची स्थिती ही भयमुक्त, प्रशांत का होत नाही? कारण आम्ही हनुमद्रूपी सद्गुरूंचं ऐकत नाही. आणि हे न ऐकल्यामुळेच लंकेमध्ये राक्षसांच्या भयाला पारावर राहिलेला नाही आहे. आपण बघितलं श्रीरामचंद्र सर्व वानर अस्वलांसहित समुद्र तटावर येऊन पोहोचलेत. आणि हे समजल्याबरोबर लंकेमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्याचं वर्णन आज तुलसीदास करणार आहेत, ते आपण बघूया. म्हणतायत, उहानी साचर रही ससंका, जब ते जारी गयवु कपिलंका, निज निज गृह सब करहि बिचारा, नहीं निसिचर कुल केर उबारा, जासु दूत बल बरनि न जाई, तेहि आए पुर कवन भलाई, दूतीन सुनी पुर जन बानी, मंदोदरी अधिक अकुलानी. जेव्हापासून लंकेमध्ये हनुमंत लंका दहन करून गेलेत तेव्हापासून तिथले राक्षस भयभीत अवस्थेमध्ये जगतायत. आपापल्या घरामध्ये सर्वजण विचार करतायत, नाही निसिचर कुलकेर उबारा. आता राक्षस कुळाच्या रक्षणाचा, बचावाचा काहीही उपाय नाही. कारण ज्यांच्या दूताच्या बळाचं वर्णनच करणं शक्य नाही अशा दूताचे स्वामी श्रीराम स्वतः नगरात आले तर आमची काय अवस्था होईल. आणि असं सर्वत्र लंकेमध्ये भयाचं वातावरण आणि असं बोलणं सुरू आहे. हे माता मंदोदरीला दूतांच्याकडून समजलं नगरवासींचं बोलणं, आणि ते ऐकून ती अत्यंत व्याकुळ झाली आहे. आणि आपल्या पतीकडे जाऊन काय केलं तिनं, रहसी जोरी कत्कर पति पग लागी, बोली बचन नीति रस पागी, कंत करश हरि सन परिहरहु, मोर कहा अति हित हिय धरहु, समुझत जासु दूत कई करनी, स्रवहि गर्भ रजनी चर घरनी, तासु नारी निज सचिव बोलाई, पठवहु कंत जो चहु भलाई, तव कुल कमल बिपिन दुखदाई, सीता सीतनि सासम आई, सुनहु नाथ सीता बिनु दीन्हे,
हितन तुम्हार शंभु अज कीन्हे। राम बाण अहि गन सरिस निकर निसाचर भेक। जब लगी ग्रसतन तब लगी जतनु करहु तज टेक। माता मंदोदरी आपण अगोदर सुद्धा बघितलं, ही मय कन्या, मय आणि हेमा यांची कन्या, अत्यंत साध्वी स्त्री, पतिव्रता, अत्यंत सुतीक्ष्ण बुद्धीची, अत्यंत सत्वगुणी अशी ही माता आहे. आणि ज्या वेळेला हा श्रीरामांचा प्रताप तिच्या कानावर आला तेव्हा एकांतामध्ये हात जोडून रावणाच्या पाया पडली, पती पग लागी आणि नीतिरसानं युक्त अशा वाणीनं म्हणते, हे प्रियतम, श्रीहरींशी विरोध करणं सोडून द्या. माझं म्हणणं हे अत्यंत हितकारक आहे तुमच्यासाठी, हे लक्षात घ्या आणि मी काय सांगतेय ते हृदयामध्ये धारण करा. ज्यांच्या दूताच्या कृत्याचा विचार करताच हनुमंतानं जे लंका दहन केलं त्याचा नुसता विचार जरी मनामध्ये आला तर राक्षसांच्या स्त्रिया गर्भगळित होत आहेत, हे तुम्ही बघताय. त्यामुळे हे प्रिय स्वामी, जर कल्याण व्हावं अशी इच्छा असेल तर मंत्र्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्या समवेत श्रीराम पत्नीला त्वरित पाठवून द्या, असं मंदोदरी मातेनं रावणाला सांगितलं. आणि पुढे म्हणाली की नाथ ऐकून घ्या, सीता आपल्या कुलाच्या कमलवनाला दुःख देणाऱ्या थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे. तुम्हाला समजत नाही आहे म्हणते माता मंदोदरी की कमलवन जे असतं ते सूर्यप्रकाशी असतं, सूर्यप्रकाश आला की ते कमलवन उमलतं, पण सीता जोवर इथे आहे तोवर ती त्या कमळांना कधीही उमलू न देणाऱ्या अशा दुःखदायक थंडीच्या रात्रीप्रमाणे झाली आहे म्हणते माता. म्हणजे सीतेचा प्रभाव इथे सांगतेय की जोवर ती इथे आहे तोवर तुमच्या कुलाचा उद्धार, कल्याण संभवत नाही, हे मंदोदरीनं रावणाला सांगितलं. आणि पुढे म्हणतेय, सुनहु नाथ सीता बिनुदीन्हे, हितन तुम्हार शंभु अजकीन्हे. सीतेला परत पाठवल्याशिवाय शंभू महादेव किंवा ब्रह्मदेव सुद्धा तुमचं भलं करणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला सांगते ते ऐकून घ्या म्हणते पुढे. रामांचे बाण हे सर्पांच्या समूहांसारखे आहेत आणि राक्षस समूह त्यांच्या पुढे बेडकाप्रमाणे आहेत. असे हे सर्पयुक्त बाण ह्या बेडकासारख्या राक्षसांना खाऊन टाकत नाही तोपर्यंत आपला हट्ट सोडा आणि काहीतरी उपाय करा. सांगते ते ऐका, सीतेला परत द्या, असं परोपरीनं विनवलंय मंदोदरीनं. पण रावणच तो, जसं म्हटलं सुरुवातीला, अभिमान हा असा रिपू आहे ज्यामध्ये इतर 6ही रिपू समाविष्ट असतात. त्यामुळे म्हणतोय, श्रवण सुनी सठता करिबानी, बिहसा जगत विदित अभिमानी. सभय सुभाव नारी कर साचा, मंगल महु भय मन अति काचा. जौ आवई मरकट कटकाई, जियहि बेचारे निसीचर खाई. कंपहि लोक जाकी त्रासा, तासु नारी सभीत बड़ी हासा. अस कही बिहसी ताही उरलाई, चले सभा ममता अधिकाई. मंदोदरी हृदय कर चिंता, भयमुकंत पर विधि विपरीता. इतक्या प्रेमानं रावणाला समजावून सुद्धा
मूढ, मूर्ख आणि जगत विदित अभिमानी, जगामध्ये कुविख्यात असा घमेंडखोर गर्विष्ठ रावण आपल्या कानांनी हे बोलणं ऐकतोय मंदोदरीचं, पण मोठ्यानं हसून म्हणतोय, स्त्रियांचा स्वभाव खरोखर घाबरट असतो. या मंगलप्रसंगी घाबरतेस तू खूपच हळवी आहेस मंदोदरी. हे बघ, वानरांची सेना आली तर बिचारे राक्षस त्यांना खाऊन आपली पोटं भरतील. ज्या रावणाला बघून लोकपाल सुद्धा भयानं कापू लागतात, अशा रावणाची पत्नी असून तू घाबरतेस, ही केवढी हास्यास्पद गोष्ट आहे. असं म्हणत हसतोय रावण. तिला हृदयाशी धरलंय मंदोदरीला आणि अतिशय प्रेम दाखवत तिला राजसभेमध्ये गेलाय. इकडे मंदोदरी बिचारी मनामध्ये काळजी करतीये की विधाता आपल्या पतीला प्रतिकूल झालाय, आता काही होऊ शकत नाही, हे मंदोदरीला समजून चुकलंय. इकडे रावण सभेमध्ये आल्याबरोबर काय समजलं त्याला? बैठे सभा खबरी असी पाई, सिंधु पार सेना सब आई, बूझे सी सचिव उचित मत कहू, ते सब हसे मष्ट करी रहू, जितेहु सुरासुर तब श्रम नाही, नर बानर केही लेखे माही. सभेमध्ये येऊन सिंहासनावर बसलाय रावण. बसताच समजलंय त्याला शत्रूची सेना समुद्रापलीकडे येऊन ठेपली आहे. आणि हे ऐकून मंत्र्यांना म्हणतोय रावण, मला योग्य तो सल्ला द्या की काय करू मी आता, बरं का. आणि हे म्हणल्यावर ते सर्व मंत्रीगण हसतायत आणि म्हणतायत, शांत राहावं राक्षसराज, यात काय सल्ला द्यायचा तुम्हाला? तुम्ही देव आणि राक्षसांना जिंकून घेतलंय. देव राक्षसांना जिंकताना सुद्धा तुम्हाला काही कष्ट पडले नाहीत. हे तर मनुष्य आणि वानर आहेत, त्यांना काय घाबरायचं, त्यांना काय घेऊन बसलात, त्यामुळे तुम्ही निवांत राहावं, असा सल्ला त्या मूढ मंत्रीगणांनी रावणाला दिला. आणि आता तुलसीदास एक फार महत्त्वाचा दोहा घालताय तिथे की चुकीचा सल्ला कुणाकडून घेऊ नये आणि तो घेतला तर काय होतो परिणाम. म्हणाले, सचिव बैद गुर तिनी जऊ, प्रिय बोलही भय आस, राज धर्म तन तिनी कर, होई बेगिही नास. फार महत्त्वाचं आहे बरं, खूप शिकण्यासारखा दोहा आहे. काय सांगितलं तुलसीदासांनी? मंत्री जर कुणी नाराज होईल या भीतीनं हिताची गोष्ट न सांगता प्रिय ते सांगितलं तर राज्याचा नाश होतो, नाही का. राजानं सल्ला विचारलाय, त्याला त्याच्या हिताचा सल्ला देणं हे मंत्र्यांचं काम, त्यासाठी त्यांना मंत्रिपदी नेमलेलं असतं. प्रत्येक राज्यकारभारामध्ये महत्त्वाचं आहे हे, म्हणून हा दोहा महत्त्वाचा आहे. कोणत्याही, अगदी घरामध्ये सुद्धा, घरसुद्धा एक राजपाटच असतो, नाही का, ते संस्थानच असतं चालवायचं म्हणजे. त्याचा रामकर्ता भाव प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचं स्थिर होईपर्यंत, ज्यावेळी आम्ही आमच्या कर्तृत्वानं चालवतोय असं वाटत असतं, त्यावेळी ह्या सल्ला मसलतीला अनाठायी महत्त्व येतं. आणि मग चुकीचे सल्ले देणं घेणं आणि त्यावरून अनेकदा वितंडवाद, ही परिस्थिती बहुतेक सर्वांनी अनुभवलेली असते. म्हणून आमचे महाराज म्हणाले, माझ्याकडे प्रपंच सोपवा, मला माझा प्रपंच नीट करता आला नाही, पण मला लोकांचा प्रपंच चांगला करता येतो. एवढं आश्वासन देऊन सुद्धा आम्ही सोपवत नाही, कारण आमचा ह्या रावणासारख्या इतर मंत्र्यांवर म्हणजे इतर लोकांवर विश्वास असतो, पण रामांवर विश्वास नसतो.
त्यामुळे इथे म्हणतायत तुलसीदास की सचिवानं जर नाराज होईल ह्या भीतीनं प्रिय गोष्ट सांगितली, राजा नाराज होईल म्हणून. म्हणजे जर रावणाला सांगितलं की खूप बलशाली आहे राम आणि रावण रागावला आणि मला मारलं तर काय, या भीतीनं, या भयानं किंवा तो नाराज होईल म्हणून ह्या मंत्र्यांनी त्याला चुकीचा सल्ला दिला की निवांत राहा. दुसरं उदाहरण देत आहेत तुलसीदास. वैद्य, डॉक्टर, जो लाभाच्या आशेनं हिताची गोष्ट न सांगता चुकीची गोष्ट सांगितली. योग्य औषध न देता जर वैद्यानं केवळ लाभाच्या आशेनं पैसा मिळावा यासाठी जर त्या पेशंट्स बरोबर खेळ केला तर ते कितपत योग्य होईल, नाही का? असं करणाऱ्याचं शरीर नष्ट होतं, म्हणजे त्या रुग्णाचं शरीर नष्ट होतं. अशा डॉक्टरकडून जर इलाज करून घेतला की जो लाभासाठी ट्रीटमेंट देतोय तर शरीर नष्ट होतं. आणि तिसरं सांगितलं गुरु. केवढी मोठी गोष्ट सांगितली पहा, की गुरूंनी जर जे योग्य आहे ते न सांगता केवळ शिष्य जमा करण्यासाठी अनाठाई वाटेल ती गोष्ट सांगितली, सगळ्यांना सरसकट एकच गोष्ट सांगताना त्यामध्ये तारतम्य बाळगलं नाही तर धर्माचा नाश होतो म्हटलंय. आपल्याकडे अनेक ठिकाणी म्हटलंय, लोभी गुरु लालची चेला, दोऊ नरक में ठेलम ठेला असं वाक्य आहे. तर असं होतं म्हणतायत तुलसीदास की सचिव म्हणजे मंत्री आणि वैद्य आणि गुरु ह्या तिघांनी जर भयामुळे किंवा कोणत्याही लोभामुळे योग्य ते सांगण्याऐवजी प्रिय गोष्ट सांगितली तर राज्य, धर्म आणि शरीर तिन्हीचा बेगीही नाश, लवकरच नाश होतो. त्यामुळे अशा 3 गोष्टी जपून त्या शोधाव्यात किंवा जपून विश्वास ठेवावा असं म्हटलं जातं, नाही का? आमचे महाराज म्हणतात, गुरु करताना खूप जपून विचार करून करावा आणि एकदा केल्यानंतर मात्र विचार करू नये, विचार बाजूला ठेवावा नाही का? म्हणजे तो मग योग्यच आहे या 100% भावनेनं ते सांगतील ते आज्ञापालन करावं असं त्याचा अर्थ. आणि अशा रीतीनं चुकीचा सल्ला त्या सर्व मंत्र्यांनी रावणाला दिला. पण कसं असतं पहा, कितीही चुकीचा सल्ला देणारे भेटले तरी कुणीतरी अशी व्यक्ती भगवंत पाठवतात जे योग्य सल्ला द्यायला असुसलेले असतात. त्याप्रमाणे झालं इथे. सोई रावण कहू बनी सहाई, अस्तुति करहि सुनाई सुनाई, अवसर जानि विभीषणु आवा, भ्राता चरण सीसु तेहि नावा. तुलसीदास म्हणतायत, रावणावर सुद्धा असाच प्रसंग आला आहे की मंत्री त्याच्यासमोर त्याचीच स्तुती करतायत, योग्य सल्ला देत नाही आहेत. पण याच वेळी प्रसंग बघून विभीषण तेथे आलेत आणि थोरले बंधू रावण याच्या चरणी मस्तक नम्र केले विभीषणाने. आणि काय म्हणाले, पुनि सिरुनाई बैठ निज आसन, बोला बचन पाई अनुशासन, जो कृपाल पूछी हो मोहि बता, मति अनुरूप कहूँ हित ताता. पुन्हा एकदा नतमस्तक झालेत, आपल्या आसनावर बसलेत विभीषण आणि बंधूची आज्ञा घेऊन म्हणतायत, हे कृपाला, बरं का, तू मला विचारलंच आहेस म्हणून हे दादा, मी माझ्या बुद्धीनुसार तुला हिताची गोष्ट सांगतो, ती ऐक. बरं का, म्हणजे सांगताना सुद्धा संत वचन कसं असतं. विभीषण संत आहेत प्रत्यक्ष, नाही का? त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी जसं हनुमंतांनी केलं
की नम्रतापूर्वक रावणाला सांगितलं. तसंच इथे थोरलाये बंधू आहेत रावण या भावनेनं त्याच्यासमोर नतमस्तक होऊन, ते कितीही चुकीची गोष्ट तो करतोय हे माहीत असून सुद्धा त्याची आज्ञा घेऊन आणि त्याला एक प्रकारे त्याची स्तुती करून मन वळवण्यासाठी कृपाळा असं त्याला संबोधन करून माझ्या बुद्धीनुसार हिताची गोष्ट सांगतो म्हणतात विभीषण. काय काय सांगितलं आता विभीषणांनी हे आपल्या सर्वांसाठी आहे. म्हणाले, जो आपण चाहई कल्याण सुज सुसुमती शुभ गती सुख नाना सो पर नारी लैलार गोसाई तजऊ चौथी के चंद की नाई 14 भुवन एक पति होई भूतद्रोह तिष्ठई नहीं सोई गुणसागर नागर नर जो अलपलोभ भल कहई न को काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ सब परिहरि रघुबीर ही भजहु भजहि जेहि संत. विभीषण म्हणतायत, हे रावणा, ज्या मनुष्याला आपलं कल्याण प्रिय आहे, उत्तम कीर्ती व्हावी असं वाटतंय, उत्तम बुद्धी असावी असं वाटतंय, गती शुभ व्हावी असं वाटतंय आणि नाना प्रकारच्या सुखांची सुद्धा कामना आहे, त्यानं हे स्वामी परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ समजून पाहू नये. तजऊ चौथी के चंद की नाही. कल्याण, कीर्ती, बुद्धी, शुभगती आणि सुख हे सर्व नाश पावतं जर परस्त्रीकडे चुकीच्या नजरेनं पुरुषानं बघितलं तर. आणि पुढे म्हणतायत, 14 भुवनांचा एकच जरी स्वामी असला तरी तो सुद्धा जीवांशी वैर केल्यानं टिकू शकत नाही. म्हणजे विभीषण पुढे म्हणतायत की गुणसमुद्र असू देत मनुष्य, चतुर असू देत, पण जर एवढासा जरी लोभ असला त्याला तर त्याला कुणी चांगलं म्हणत नाही. म्हणजे इतर सर्व गुण आहेत पण लोभी असेल तर त्याला कुणी चांगलं म्हणत नाहीत. त्यामुळे हे राजा, काम, क्रोध, मद, लोभ ही सर्व नरकाची द्वार आहेत, नरकाचे मार्ग आहेत. काम, क्रोध, मद, लोभ सब नाथ नरक के पंथा. त्यामुळे त्यांना सोडून दे आणि श्रीरामांना भज. भजही जेही संता. सर्व संत त्यांनाच भजतात रावणा. कारण सांगतायत आता पुढे. का बरं रामांना का भज सांगतोय मी रावणा तुला सांगतायत विभीषण. तात राम नहीं नर भूपाला भुवनेश्वर कालहु कर काला ब्रह्म अनामय अज भगवंता व्यापक अजित अनादि अनंता गोद्विज धेनु देवहितकारी कृपा सिंधु मानुष तनुधारी जनरंजन भंजन खल भ्राता वेद धर्म रक्षक सुनु भ्राता ताहि बयरु तजी नाय माथा प्रणतारती भंजन रघुनाथा देहुनाथ प्रभु कहु बैदेही भजहु राम बिनु हेतु स्नेही. काय गोड पहा. बरं वाटलं श्रीराम स्तुती विभीषणांकडून ऐकून. बराच वेळ झाला केवळ रावण आणि चुकीच्या गोष्टी वाचत होतो, पठण करत होतो, नाही का. अर्थात त्यातून आम्हाला शिकायचं आहे, पण रामस्तुती कानावर पडली की सर्व भक्तांना बरं वाटतं.
तसं इथे विभीषणांनी स्तुती केली आहे श्रीरामांची, की हे बंधो, श्रीराम मनुष्यांचे राजा आहेत असं समजू नकोस. ते सर्व लोकांचे स्वामी आहेत आणि काळाचे सुद्धा काळ आहेत. षडैश्वर्य संपन्न भगवंत आहेत, विकाररहित आहेत, अजन्म आहेत, सर्वव्यापी आहेत, अजेय आहेत, अनादी आहेत आणि अनंत ब्रह्म आहेत. या कृपासागर भगवंतांनी पृथ्वी, विप्रवर, गायी आणि देवांच्या कल्याणासाठी फक्त मनुष्य शरीर धारण केलंय. हे बंधू ऐकून घे. सेवकांना आनंद देणारे आहेत, ते दुष्टांच्या समूहाचा नाश करणारे आहेत आणि वेद आणि धर्म यांचे रक्षक आहेत. त्यामुळे अशा श्रीरामांशी वैर सोडून दे आणि त्यांच्या पुढे नाय माथा, मस्तक नम्र कर. हे रघुनाथ, शरणागतांचं दुःख दूर करणारे आहेत. हे नाथ, त्या सर्वेश्वर भगवंतांना जानकी मातेला देऊन टाक आणि भज हो राम बिनु हे तू सनेही. जे हनुमंतांनी सांगितलं तेच इथे पुन्हा विभीषण सांगतायत, की अकारण प्रेम करणाऱ्या श्रीरामांचं भजन कर. कारण सांगतायत पुढे, शरण गये प्रभु ताहुन त्यागा, विश्वद्रोह कृत अघजेहि लागा, जासु नाम त्रय तापन सावन, सोई प्रभु प्रगट समुझु जिय रावण. म्हणतायत, हे रावणा, संबंध जगाशी द्रोह करण्याचं पाप ज्याला लागलंय, तो सुद्धा जर प्रभूंना शरण गेला तर ते त्याचाही त्याग करत नाहीत रे. शरण गये प्रभू ताहू न त्यागा, आणि जासु नाम त्रय तापन सावन, ज्यांचं नाम राम नाम हे त्रितापांचा नाश करणार आहे, असे प्रभू श्रीराम मनुष्य रूपाने प्रकट झालेत. रावणा, समजून घे. कळकळीनं, अत्यंत तळमळीनं आपल्या बंधूच्या हिताच्या कारणे विभीषणांनी परोपरीनं रावणाला समजावलंय. पुन्हा पुन्हा समजावतायत. बार बार पद लागऊ, विनय करऊ दस शीस, परिहरी मान मोह मद, भजहु कोसलाधीस. मुनि पुलस्ति निज शिष्य सन, कही पठई यह बात, तुरत सो मैं प्रभु सन कही, पाईसु अवसरुतात. हे दशानना, मी वारंवार तुझ्या पाया पडतो आणि विनंती करतो, मान मोह मद यांचा त्याग कर आणि श्रीरामांचं भजन कर. पुलस्त्य मुनींनी, पुलस्त्य मुनी हे आजोबा रावण विभीषणाचे, हे नाती सगळे, की आपल्या शिष्याबरोबर पुलस्त्य मुनींनी हाच निरोप पाठवलाय. हे बंधो, योग्य वेळ बघून आता मी तुला ती गोष्ट सांगतोय, लक्षात घे. सर्व मान मोह मद सोड आणि श्रीरामांचं भजन कर. हाच निरोप पुलस्त्य मुनींनी सुद्धा पाठवलाय. आणि हे विभीषणानं सांगितल्यावर एकाचा दुजोरा त्याला मिळतोय. माल्यवंत अति सचिव सयाना, तासु बचन सुनी अति सुख माना, तात अनुजत वनीति विभूषण, सो उर धरहु जो कहत विभीषण. माल्यवंत नावाचा एक अत्यंत बुद्धिवान मंत्री रावणाकडे होता. त्याला हे विभीषणाचे बोल ऐकून हर्ष झाला, आनंद झाला, की कुणीतरी रावणाला योग्य सल्ला देणारं भेटलं. आणि त्यामुळे तो म्हणतोय, हे रावणा, हे राजा, तुझे बंधू नीती विभूषण आहेत, प्रत्यक्ष नीती आहेत विभीषण म्हणजे. त्यामुळे ते जे सांगतायत ते लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे करा, असं माल्यवंतानं पण सांगितलं. पण जगत विदित अभिमानी आहे हा रावण. त्यामुळे म्हणतोय,
रिपु उत करश कहत सठ दो, दूरी न करहु इहाँ हई को। माल्यवंत गृह गयउ बहोरी, कहई विभीषणु पुनि कर जोरी. काय खरंच किती अजिजी केली आहे पहा विभीषणानं. त्यांना दिसतंय ना की माझ्या बंधूचं संबंध राज्य त्याच्या सकट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बघवत नाही आहे संत हृदय विभीषणांना. त्यामुळे रावण म्हणतोय या दोघांना, माल्यवंत आणि विभीषणाला, की हे मूर्खांनो, तुम्ही दोघं शत्रूचा महिमा सांगताय मला. कोण आहे का तिथे? या दोघांना हाकला बरं इथून. या शब्दात निर्भत्सना करतोय रावण विभीषणाची आणि माल्यवानाची. तेव्हा माल्यवान घरी निघून गेला आणि विभीषण पुन्हा एकदा हात जोडून बोलतायत. आता पुन्हा विभीषणांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी रावणाला समजावून सांगितल्यात पहा. सुमति कुमति सबके उर रहही, नाथ पुराण निगम अस कहही. जहाँ सुमति तह संपत्ति नाना, जहाँ कुमति तह विपत्ति निदाना. तब उर कुमति बसी विपरीता, हित अनहित मानहु रिपु प्रीता. काल राति निशिचर कुल केरी, तेहि सीता पर प्रीति घनेरी. हे बंधो, पुराणांमधून आणि वेदांमधून सुद्धा हे सांगितलंय की प्रत्येकाच्या मनात सुमती आणि कुमती, सुबुद्धी आणि कुबुद्धी या दोन्ही राहत असतात. जिथं सुबुद्धी असते तिथं नाना प्रकारच्या संपदा असतात आणि जिथं कुबुद्धी असते तिथं त्याचा परिणाम विपत्तीच असतो. हे लक्षात घे. जहाँ सुमती तह संपत्ती नाना, जहाँ कुमती तह विपत्ती निदाना. कारण काय? आमच्या हनुमंतांनी सांगितलेलं विसरायचं नाही आपल्याला, की कह हनुमंत विपत्ती प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई. सुमतीचा रिझल्ट काय? तर प्रभू भजन, प्रभू नामस्मरण हा त्याचा परिपाक आहे सुमतीचा. त्यामुळे साहजिकपणे तिथे नाना प्रकारच्या संपदा असतात. म्हणजे काय? त्याचा परिणाम असतो समाधान. आणि समाधान असलं की आमचे महाराज म्हणतात जे आहे त्यामध्ये आनंद असतो. कुठं जावं, काही वेगळं खावं, काही बघावं, काही ऐकावं ही इच्छा नाहीशी होते. हे आलस्याचं लक्षण नव्हे, तमोगुणी लक्षण नव्हे. हा सुमतीचा प्रभाव असतो सद्गुरू प्रदत्त नामामुळे, सद्गुरूंच्या कृपा कटाक्षामुळे. त्यामुळे इथे सांगतायत जे विभीषण फार महत्त्वाची चौपाई आहे ही, की जिथं सुमती आहे तिथे संपत्ती आहे. कारण सुमती आहे तिथं हनुमंतांनी सांगितल्याप्रमाणे सुमिरन आहे प्रभूंचं, आणि म्हणून ती समाधानरूपी संपत्ती आहे. आणि जिथं कुबुद्धी आहे तिथं विपत्ती असणारच. कारण कुबुद्धी इज इक्वल टू भगवंतांचं विस्मरण, नामाचं विस्मरण, आणि त्यामुळे तिथं विपत्ती असणारच. कारण अशा कुमतीमध्ये असलेल्या गोष्टीसुद्धा विपत्तीरूपक भासतात. सुखसुद्धा टोचायला लागतं. त्याला कुबुद्धी म्हणतात, त्याला असमाधान म्हणतात. आमचे महाराज त्याला रोग म्हणतात. त्यामुळे पुढे म्हणतोय की तुझ्या मनात अशी कुबुद्धी, उलटी बुद्धी आली आहे म्हणून तू हिताला अहित समजतोयस आणि शत्रूला मित्र मानतोयस. जी राक्षस कुळासाठी काळ रात्र आहे त्या सीतेवर तुझं फार प्रेम आहे म्हणून सांगतोस तू. राक्षस कुळासाठी काळ रात्र आहे हे बंधो सीता, हे लक्षात घे. त्यामुळे पुढे सांगतोय पुन्हा एकदा आजीजी करून, तात चरण गही मागऊ, राखहु मोर दुलार, सीता देहु राम कहूँ, अहितन होई तुम्हार. हे राजा, पाय धरून मी तुझ्याकडे भीक मागतो. माझा तुझ्या भावाचा आग्रह प्रेमानं तरी स्वीकार रे. श्रीरामांना सीता देऊन टाक, त्यामुळे तुझं अहित होणार नाही.
इतकं परोपरीनं समजावलंय पहा विभीषणांनी. पुढे पुन्हा सांगितलंय, सर्व गोष्टी वर्णन करून सांगितले आहेत. बुध पुराण श्रुती सम्मत बानी, कही विभीषण नीति बखानी, सुनत दसानन उठारी साई, खल तो ही निकट मृत्यु अब आई, जियसी सदा सठ मोर जियावा, रिपुकर पच्छ मूढ़ तो ही भावा, कहसी न खल अस को जग माही, भुजबल जाहि जिता मैं नाही, मम पुर बसी तपसिन्ह पर प्रीति, सठ मिलु जाई तिन्हि कहु नीति, अस कही कीन्हे सी चरण प्रहारा, अनुजग हे पद बारहि बारा. पुराण, वेद आणि विविध पंडितांनी शास्त्रांमधून संमत असलेली नीती, तो सर्व धर्म विभीषणानं रावणापुढे विशद करून सांगितला. पण हे सर्व ऐकताच खवळून उठलाय रावण. अरे दुष्टा, आता तुझा मृत्यूच जवळ आलाय असं दिसतंय मला. तू जिवंत आहेस ते मी पोचल्यामुळे जिवंत आहेस हे लक्षात घेत नाहीयेस. हे मूर्खा, तुला शत्रूचा पक्ष चांगला वाटतोय? अरे दुष्टा, जगामध्ये स्वतःच्या भुजबलानं मी जिंकला नाही असा कोण आहे सांग बरं? माझ्या नगरात राहतोस आणि त्या तपस्व्यांवर प्रेम करतोस. जा मग मूर्खा, त्यांनाच जाऊन भेट आणि त्यांनाच नीती सांग. अशी निर्भत्सना करून रावणानं विभीषणाला लाथ मारली. पण तरी सुद्धा अनुज गहे पद बारहि बारा, तरी सुद्धा जिजीनं नम्रतेनं पुन्हा पुन्हा विभीषणानं रावणाचे पाय धरले. करू नकोस असं परोपरीनं सांगितलं. आणि हे बघून शिवभगवान म्हणतायत, उमा संत कई इहई बड़ाई, मंद करत जो करई भलाई, तुम पितु सरिस भले ही मोहि मारा, राम भजे हित नाथ तुम्हारा. शिवभगवान म्हणतायत, हे उमा, हेच संतांचं मोठेपण असतं, हीच त्यांची थोरवी असते की मंद करत जो करई भलाई, वाईट करणाऱ्याचं सुद्धा ते भलंच करतात. याला क्षांती म्हणतात. आपण मध्ये एकदा बघितलं होतं काही भागांपूर्वी. शांती आणि क्षांती. शांती म्हणजे काही झालं तरी शांत राहणं, हा अलीकडचा गुण आहे. आणि क्षांती जी विभीषणासारख्या संतांची असते की काहीही केलं शत्रूनं, काहीही केलं दुष्टबुद्धीनं कुणीही, तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या अखंड हिताचीच इच्छा अंतरंगामध्ये करणारे, त्यासाठी प्रयत्न करणारे असे संत असतात. असे आमचे महाराज आहेत. नाही समजू शकत. संत हृदय समजणंच अशक्य आहे असं सर्व मोठमोठे ज्ञानी विज्ञानी ग्रंथ, पुराण, वेद सर्व सांगतात. संत हृदय ज्यामध्ये अशी शांती असते, ज्यामध्ये कृती काहीही असली तरी अंतरंगामध्ये प्रत्येक जीवाच्या उद्धाराची तळमळ असते, प्रत्येक जीवाला आनंद मिळावा ही मनःपूर्वक इच्छा असते, सर्वे भवन्तु सुखिनः हा त्यांचा नित्य मंत्र असतो. असे संत, त्यांची बडाई इथे शिवभगवान करतायत की हेच संतांचं मोठेपण असतं. आणि आता विभीषण पुन्हा म्हणतायत, हे रावणा, तू पित्या समान आहेस मला, तू मला मारलंस याचं मला वाईट वाटत नाही, पण पुन्हा एकदा सांगतो, हे राजा, तुझं कल्याण श्रीरामांना भजण्यातच आहे. राम भजे हितनाथ तुम्हारा, असं शेवटी एकदा सांगून विभीषण आपल्या मंत्र्यांसह आकाशमार्गानं निघाले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, राम सत्य संकल्प प्रभू, सभा काल बस तोरी,
मैं रघुबीर सरन अब जाऊ देहु जनी खोरी. सर्वांनी ऐका म्हणतात विभीषण. श्रीराम सत्य संकल्प आहेत आणि सर्व समर्थ असे प्रभू आहेत. रावणा, तुझी सभा काळाच्या दाढेत आहे हे लक्षात ठेव, आणि म्हणून मी श्रीरामांना आता शरण जातोय, नंतर मला दोष देऊ नकोस. आणि असं म्हणून अस कही चला विभीषणु जबही आयुहीन भये सब तबही साधु अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल कैहानी. हा दोहा आपल्यासाठी घातलाय तुलसीदासांनी. म्हणाले, हे सर्व सांगून, रामांचा महिमा सांगून विभीषण तिथून निघून जाताच सर्व राक्षसांचा मृत्यू निश्चित झाला. शिवभगवान सांगतायत, हे भवानी, साधूचा अपमान हा सबंध कल्याणाचा, अखिल कल्याणाचा तात्काळ नाश करतो. जे काही पुण्य कमावलेलं असतं क्षणार्धात साधूच्या अपमानानं नष्ट होऊन जातं. त्यामुळे इट्स लाईक अ वॉर्निंग. शिवभगवानांची जी वाक्य आहेत सुंदरकांडामध्ये असोत, पूर्ण रामायणात असोत, दे आर लाईक स्टेटमेंट्स. म्हणजे ते तसंच होणार. त्यामुळे प्रत्येकानं अत्यंत सावधपणे साधू संतांना आदरपूर्वक नमन करून त्यांच्या आज्ञेमध्ये राहण्यातच आपलं कल्याण कसं आहे. आणि चुकूनसुद्धा त्यांच्याबद्दल दुर्भावना, कुणी काही सांगितलं म्हणून, कुणाकडून काहीतरी ऐकून, कुठेतरी काहीतरी वाचून सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ नये, यासाठी किती सांभाळलं पाहिजे. अनेकदा नामामध्ये चित्त रंगत नाही, याला ह्या सर्व अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आमच्या मनामध्ये साधू संतांबद्दल आलेलं किलमिश हे त्याच्यातलं वन ऑफ द टॉपमोस्ट रिझन्स असतं. त्यामुळे अत्यंत जपून राहावं असं आम्हाला इथे शिवभगवान सांगतायत. आणि आता इथून निघाल्यावर विभीषण श्रीरामांकडे कसे येतात, किती आनंदात येतात, कशी ती देव भेट होते, ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.